चला आपण सामना आता बघतोय. कुंडली फायटर्स विपक्ष सचिन 11 असे दोन मोठे संघ आमने सामने भिडताना दिसत आहेत. आजच्या दिवसातला हा मात्र 5वा सामना आपल्या समोर आम्ही घेऊन येतोय. होम साई स्पोर्ट्स लाईव्ह यूट्यूब प्रेक्षेपण आपल्या समोर इथे मात्र केलं जातंय आणि लाईव्हला आपल्यासोबत जोडलेल्या प्रेक्षकांचं कुंडली प्रीमियर लीग तर्फे आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. त्यावेळेस मात्र पहिलाच चेंडू घेऊन 53 नगर एक्सप्रेस मिस्टर ऋषिकेश वडे रुळावर धावताना दिसली आहे. एक धाव सदरित्या पूर्ण या पहिल्या चेंडूच्या मागे आपण पाहतोय. आमचे गावाचे पोलीस पाटील रणजितजी पाटील साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तुम्ही सामना बघायला आलात तर निश्चितच हे मात्र एक चांगली गोष्ट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. ऋषिकेश वडे आपल्या हा षटकातला दुसरा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मात्र आता पॉइंटर व्हिजनच्या डोक्यावरून चेंडू यावेळेस पोहोचवतोय सीमा पार चौकार. हा येतोय कुंभोली प्रीमियर लीग 4 चौकार. गावाचे ग्राम विकास मंडळ उपाध्यक्ष श्रीकांतजी संके हे सुद्धा आम्हाला इथे मात्र येताना दिसत आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. यावेळेस मात्र पहिला मोठा झटका लागताना दिसतोय सागरला. इथे मात्र माघारी परतावा लागेल. पहिला मोठा झटका सचिन 11 संघाला लागलेला आहे. यस डीजे. चला आता दुपारच्या सत्रामध्ये तुमचंच कार्य एकदम बहुमोलाचं असतं आणि तुमचं कार्य चांगल्या पद्धतीने तुम्ही पार पाडलं तर निश्चितच स्पर्धेला मजा येईल. त्यांचं सुद्धा आम्ही कुंभोली प्रीमियर लीग तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या मुख्य व्यासपीठावर तुम्ही विराजमान व्हा. तुमच्या समोर आमच्या गावचे पोलीस पाटील रणजितजी पाटील साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. कौशल, खरोखरच या कुंभोली गावामध्ये तुझ्याकडे धन नसला तर तुझ्याकडे एवढा मन आहे की तो मन या कुंभोली गावाच्या प्रेक्षकांना सागरसारखा आहे. या कुंभोली गावामध्ये सागरसारखं तुझं मन आहे आणि या कुंभोली गावामध्ये जे सामने उतरलेले आहे ते माझे न गालबोट लागता असा सामने उतरवलेले आहे. त्याचे कौशल तुला मी एक सांगतो, खरोखरच आपल्या कुंभोली गावाचा असंच शान तुम्ही वाढवा. तुमच्या पाठीमागे आम्ही आहात आणि तुम्हाला काही गालबोट न लागता आम्ही तुमचं कार्य पार करणार आणि असेच आपल्या कुंभोली गावाचं मनोरंजन करण्यासाठी मी तुला धन्यवाद देतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज या स्पॉन्सरवाले जेवढे बिचारे स्पॉन्सर आहे त्यांचा मनोबल या टीमसाठी दिलेलं आहे. त्याच्यासाठी त्या मनोबल वागण्यासाठी या प्रेक्षकांचा आणि जर दिलेल्या माणसांचा त्याचा धन्यवाद देतो. खरोखर तन धन आणि मन. धन हा महत्त्वाचा असतो, मन सर्वांकडे आहे, पण धनाचा जर येतो तेव्हा आपला कुठेतरी गालबोट लागतो. आणि जर धनसाठी आपण या प्रेक्षकांना जेवढे दिलेले आहेत त्यांच्या स्पॉन्सरसाठी मी त्याचा धन्यवाद देतो. आणि कौशल तुला एक सांगतो, खरोखरच आपल्या कुंभोली गाव वंजारी समाजामध्ये हा पहिला नंबर गाव आहे आणि ह्या गावामध्ये असंच कार्यक्रम राबवण्याचा तुम्ही जो संकल्प घेतला आहे त्यासाठी तुमचा धन्यवाद देतो. आणि खरोखरच या कार्यक्रमाला जे सर्व स्पॉन्सर्स आहे आणि कार्यकर्ते आहे त्यांचा मी धन्यवाद देतो. का की मनोरंजन हा सर्वात मोठी बाब आहे, पैसा नसतो. मनोरंजन हा सर्वात महत्त्वाची बाब असते आणि महत्त्वाची बाब म्हणजे धन असतो. धनसाठी सर्व लोकांनी दिलेले आहे, त्यासाठी आपल्या गावामध्ये सर्व स्पॉन्सर्सवाल्यांनी दिलेले आहे, त्यांचा मी अभिनंदन करतो. असेच कार्यक्रम तुम्ही चांगल्या रीतीने पार पाडा हे तुम्हाला मी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद श्रीकांत काका. तुमच्याकडून मिळालेले कान्यमंत्र निश्चितच आपल्या गावातील मुलांना उपयोगी पडतात. यावेळेस फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि त्यानंतर मात्र क्विक थ्रो इथे मात्र केला गेला. रनआउटची सुवर्ण संधी होती, मात्र
यष्टींचा वेध धरू शकला नाहीये चेंडू आणि आपण चांगला बॅकअप म्हणावा लागेल. ऋषिकेश वडे मागे होते चेंडूच्या. या एकेरी धावसंख्येने आता आपण धावसंख्या पाहतोय धावफलकावर 8 ही आकड्यावर जाऊन पोहोचली आहे, 9 आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. यावेळेस फुलर लेन पद्धतीचा चेंडू इथे मात्र टाकला जाताना दिसतोय. मिस्टर हानी यांच्या माध्यमातून स्थिर ठेवलंय, स्तब्ध ठेवलंय फलंदाजाला. आपण बॅटिंग मार्कवर पाहतोय सचिन 11 संघाचा आयकॉन खेळाडू मिस्टर चिराग पिंपळे. यावेळेस चिराग यांनी एक चांगला फटका रचलाय, चेंडू निघून जातोय, 1 बाउन्स, सीमा पार, चौकार, 4 धावा. संगमालक आले आणि त्याला इथे मात्र त्यांचं स्वागत केलं चौकाराने चिराग यांनी. यावेळेस पुन्हा एकदा मोठा षटकार मारण्याच्या नादामध्ये यावेळेस फटका फसतोय. निर्धाव चेंडू यावेळेस हाताळला जातोय. चिराग आपल्या बॅटिंग मार्कवर सध्या तरी स्थिर आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या स्थिर धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 13 ऑन दी बोर्ड. माझे सहयोगी मित्र राहुलजी संख्या सुद्धा माझ्यासोबत इथे मात्र जोडले गेलेत. निया 11 संघाकडून खेळतात त्याच. कौशल, तुझी हे कॉमेंटेटर आहे ना, हे कॉमेंटेटर असं माणसाला आकर्षित करते की खरोखर फलंदाज किंवा गोलंदाज या उत्कृष्टाने असे फलंदाज आणि गोलंदाज करतात. त्या कौशलच्या कॉमेंटेटरमुळे कौशल हा एक खरोखर वंजारी समाजमध्ये त्यांनी आपल्या वंजारी समाज प्रीमियर लीगमध्ये त्यांनी कॉमेंट्रेट केली. मी खरोखर त्याचा आभारी आहे, कारण त्यांनी सर्व लोकांना तन मन देऊन त्यांनी सहकार्य केला. त्या कौशलसाठी एक मी माझ्या प्रामाणिकपणाने मी कौशलचा आभारी आहे, कारण कौशल हा एक चांगला एक खेळाडू, एक चांगला आकर्षक, चांगला फलंदाज, चांगला गोलंदाज पण आहे. आणि कौशलसाठी मी एक सांगतो की खरोखर त्यांनी मनोबल वागण्यासाठी त्यांनी जे प्रोत्साहन देतो त्याच्यासाठी मी त्याला धन्यवाद देतो. कौशल असा सहकार्य कर आणि असाच क्रिकेटांचा मनोबल तू नेहमीच असं प्रोत्साहन करत राहा, त्यासाठी मी तुला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद श्रीकांत काका. आपण पाहिलं 14 धावा. हा संघ गेल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की या संघाने 93 धावसंख्येची मजल मारली होती. तसंच आता कुठेतरी अडचणीत सापडतोय. याचं कारण आपण पाहतोय भेदक गोलंदाजी. पहिले षटक घेऊन आला मिस्टर ऋषिकेश वडे. त्याने अचूक टप्पा, अचूक मारा त्यांच्या गोलंदाजीतून आपल्याला दाखवला. तसनंतर त्यांच्या नक्षीकरणावर चालणारा गोलंदाज आपण पाहिला. या संघाचा संघनायक आणि एक आयकॉन खेळाडू मिस्टर हनी पाटील आला. हनी पाटील यांनी सुद्धा खूपच सुंदर गोलंदाजी केली. आणि आता आपण पाहतोय मिस्टर अक्षय पाटील यांना राईट आर्म ओव्हर द विकेट मारा त्यांच्या माध्यमातून इथे मात्र हाताळला जाईल. त्यांच्या समोर फलंदाजीसाठी आपण पाहतोय एक चौकार खेचून आतापर्यंत नाबाद असलेला असा खेळाडू मिस्टर चिराग पिंपळे. आपला क्लास दाखवावा लागेल, चांगली फटकेबाजी करावी लागेल. यावेळेस फटका पोहोचतोय, चेंडूच्या खाली येतोय हनी यांच्या हातून कुठली चूक होताना इथे मात्र दिसत नाहीये. यावेळेस मोठा झटका लागतोय. चिराग सारखा एक अष्टपैलू खेळाडू डगआउटच्या दिशेने माघारी पाठवला जातोय. यांनी सर्व ट्रॉफी दिलेली आहे. त्यालाच पुत्र रत्न प्राप्त झालेलं आहे. अंकित याला खरोखरच त्याच्या या योगदानामुळे आपल्या कुंभोली क्रिकेट मंडळाला त्यांनी मोठं योगदान दिलं आणि त्याला खरोखर त्याचा लाभलेला आहे. त्यासाठी कौशिक खरोखर दानशूर असतो, त्याला कुठेतरी काहीतरी प्राप्त होतो. आणि खरोखर त्यांनी या कुंभोली प्रीमियर लीगला त्यांनी जे योगदान दिले त्यासाठी मी अंकित याला रत्नप्रत, त्यासाठी त्याला 2 शब्द चांगले माझ्यातर्फे आणि मास्टर आणि कुंभोलीतर्फे त्याला मी धन्यवाद देतो. निश्चितच अंकित, जर तुम्ही हा सामना बघत असाल तर तुम्हाला पुत्र झाल्याबद्दल आम्ही तुमचं अभिनंदन व्यक्त करतोय. यावेळेस
अक्षयांचा वाईड चेंडू, पहिला चेंडू गडदी बाद झाला, त्यानंतर मात्र वाईड चेंडू त्यांच्या माध्यमातून हाताळण्यात आला. आता सामना सगळ्या संघासाठी बरोबरीवर आलेला आहे. जर निया संघ जर जिंकला तर निया संघाकडे सवर्ण संधी आहे. जर यार इंडियन संघ जर सामना जिंकला तर या इंडियन संघाला आता माझ्या मते तरी थोडे चान्सेस कमी वाटत आहेत. मात्र निया 11 संघ जर जिंकला तर निश्चितच त्यांच्यासाठी दार उघडे असतील. बॉल आउटचे सामने असतील, बॉल आउट करावं लागेल. जर 2-2 सामने प्रत्येक संघ जिंकला, सुवर्ण संधी असेल या सामन्यामध्ये सच्चिल 11 संघाला जिंकून आपलं नाव क्वालिफाय लिस्टमध्ये घेऊन जाण्याचा. मात्र कुठेतरी खराब फलंदाजी पाहायला मिळते. तिसरे षटक त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळी चांगला फटका, यावेळेस चांगली कव्हर ड्राईव्ह म्हणावी लागेल. चेंडूला पोहोचवतोय सीमा पार, चौकार. हाल आहे कुंभोली प्रीमियर लीग 4 चौकार. पाहायला मिळाला माणसांच्या फळीतून क्लासिक फटका, कॉपीबुक स्टाईल फटका त्यांच्या माध्यमातून रचला गेला. त्या चेंडू मागे कोणताही चान्स इथे मात्र मिळाला नाही. यावेळेस गॅप मध्ये चेंडू ढकलला जातोय. चेंडूला चांगलं फील्ड इथे मात्र केलं गेलं आणि यांच्या माध्यमातून 2 धावा या सहजरित्या पूर्ण इथे मात्र केले जाताना दिसत आहेत. या दुहेरी धावांनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर लगावली जाते 2-3-23. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू चांगला पद्धतीत टाकला गेला अक्षय पाटील यांच्या माध्यमातून. अक्षय पाटील यांच्या षटकातला हा मात्र आपण पाहतोय शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूमध्ये यावेळेस चांगला फटका आणि चिताच्या वेगाने इथे मात्र चेंडू पर्यंत पोहोचला. त्याच वेगाने त्यांच्या माध्यमातून इथे मात्र चेंडू रिलीज केला जाताना दिसला. 1 धाव सहजरित्या पूर्ण. या एकेरी धावेनिशी 3 षटक समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 24 ऑन दी बोर्ड. चला आता आपण वळूयात डीजेच्या दिशेने, जिथे आपल्यासोबत जोडले जातील विकी डीजे. चौथे षटक घेऊन आपण गोलंदाजी मार्कवर पाहतो मिस्टर ऋषिकेश वडे. मानफ्रॉम 53 नगर एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो. आता मात्र दुसरे षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. यावेळेस व्हेरिएशन केला, ऑफ ब्रेक पद्धतीची गोलंदाजीच्या माध्यमातून इथे मात्र टाकली गेली आहे. स्तब्ध ठेवलं, स्थिर ठेवलं फलंदाजाला. चांगला एक प्रश्न विचारला, मात्र प्रश्नाचं उत्तर फलंदाजाकडे नव्हतं आणि फलंदाज स्थिर राहिला. नाखुश दिसत आहेत आपल्या चित्रक्षकाकडून मिस्टर ऋषिकेश वडे. या षटकातला दुसरा चेंडू. यावेळेस चांगला फटका गॅपमध्ये ढकलतोय, चेंडूच्या खाली येतोय चिराग थ्रो करेपर्यंत 1 धाव सहजरित्या पूर्ण. इथे मात्र आपण पाहतोय कमीत कमी 60 ते 70 धावा या काढाव्या लागतील सच्चिल 11 संघाला. आता पाहतोय आपण अडचणीत सापडला सच्चिल 11 संघ. धावसंख्या येत नाहीये, धावसंख्या काढण्याची संधी इथे मात्र दिली जात नाहीये गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. यावेळेस पुलचा षटका, इकडे मात्र पुलचा फटका पॉवरफुल, छोट्या पावलाचा मिस्टर शुभम चेंडूपर्यंत पोहोचला नाही आणि चेंडू निघून गेल सीमा पार. 1 बाउन्स चौकार. हाला कुंभोली प्रीमियर लीग चौकार 4.
जर फलंदाजी करणं गरजेचं असेल सचिन 11 संघाला, जर आपल्या चान्सेस जर बिल्ड करायचे असतील, शेवटच्या सामन्यापर्यंत पोहोचायचे, तर अशाच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल. यावेळेस ब्लाइंडेड फटका, एक हात फळीपासून सुटला होता, मात्र तरी कनेक्शन चांगला झाला. फळीचा थ्रो चांगला फेकला होता चिराग यांनी, मात्र त्याला गॅदर भावेशांच्या माध्यमातून करता आलं नाहीये. 2 धावा या सहजरित्या पूर्ण केल्या जाताना दिसत आहेत. चांगली रनिंग द बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांमध्ये आपण पाहतोय. ताळमेल बहुमोलाचा असतो आणि तोच ताळमेल इथे मात्र चांगल्या पद्धतीत करताना दिसत आहेत. आय कोऑर्डिनेशन चांगली पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये. या 2 धावांची संघाची धावसंख्या आता आपण पाहतो 31 या आकड्यावर. यावेळेस कॅपमध्ये चेंडू ढकललाय, चेंडू निघून जाईल रॉकेटच्या वेगाने, सीमारेषेच्या दिशेने जातोय, सीमा पार चौकार. हालाय कुंभोली प्रीमियर लीग 1 बाउन्स चौकार, 4 धावा. निश्चितच कुणाल बद्दल म्हणायचं झालं तर मोठ्या खेळाडूंच्या नावाखाली हा खेळाडू दाबला जातोय. मात्र या खेळाडूने तिन्ही सामन्यामध्ये खूपच सुंदर फलंदाजी केली. यावेळेस उंच गेलेला चेंडू, चेंडूच्या खाली मिस्टर चिराग संकेत तैनात होता आणि चिराग संख्यांच्या हातून झेल टिपला जातोय आणि डगआउटच्या दिशेने माघारी इथे मात्र पाठवलं जातंय मिस्टर कुणाल यांना. चोवीस चेंडू हाताळून झालेत. 24 चेंडूच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय 35 ऑन दी बोर्ड. 35 धावा इथे मात्र लगावल्या गेल्यात. 12 चेंडू अजूनही शेष आहे. 12 चेंडू मध्ये अजून 35 धावा काढाव्या लागतील सचिन 11 संघाला, कारण की फलंदाजीमध्ये दम आहे. कुंभोली फायटर संघाचा विचार करत झाला तर आपण हनी पाटील सारखा फलंदाज पाहतो, त्यानंतर ऋषी शुभम एमके सारखा फलंदाज या संघाच्या खेम्यामध्ये आहे. लॉफ्टेड फटका चेंडूच्या खाली शुभम आपण जाताना पाहतोय. शुभम जोपर्यंत चेंडू फील्ड करेल आणि थ्रो करेल तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण इथे मात्र आपण पाहतोय. एकेरी धाब्यानिशी धावसंख्या आपण पाहतो 36 ऑन दी बोर्ड. अजून 11 चेंडू शेष आहेत. यावेळेस आपण लेफ्ट हँडर फलंदाज मिस्टर आदित्यांना पाहतोय. कुणाल बाद झाल्यानंतर मैदानात दाखल झाला मिस्टर आदित्य. आदित्य आता मात्र आपला पहिला चेंडू फेस करताना दिसतोय. त्याच्या अगेन्स्ट मध्ये विपक्ष आपण गोलंदाजी करताना पाहतोय हनी पाटील यांना. जर दर्जेदार असा गोलंदाजी मार्कवर असेल तर निश्चितच एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो फलंदाजाच्या मनामध्ये. मात्र त्या प्रश्नचिन्ह पुसून षटकार चौकार खेचण्याची माहिरता या फलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू इथे मात्र हाताळला होता. थर्डमॅन रिझन मध्ये आपण तिथे मात्र पाहिलं मिस्टर महेश यांना. आता राईट हँडर फलंदाज आपल्या समोर आपण पाहतोय. राईट हँडर फलंदाजाच्या समोर पॉइंट रिझन मध्ये आपण पाहतायत मिस्टर रोहित यांना. निखिल पिंपळे यांचे थोरले बंधू मिस्टर रोहित आपल्याला पाहायला मिळतात मेगा स्क्रीनवर. दरम्यान आता पुढचा चेंडू घेऊन मिस्टर हनी. यावेळेस हनी यांच्या गोलंदाजीवर हा मात्र येतोय देखना षटकार. हाय अँड हँडसम 6 हा येतोय कुंभोली प्रीमियर लीग 6 षटकार. आणि यांच्या षटकातले 3 चेंडू हाताळून झालेत. 2 चेंडूवर एक सिंगल धाव आली. त्यानंतर मात्र
तिसरा चेंडू हवाई यात्रेसाठी पाठवला गेला, त्याला पोहोचवला सीमा पार. षटकार 6 धावा. या 6 धावेनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 43 ऑन दी बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा शुभम विकी चेंडूच्या खाली पोहोचेपर्यंत 2 धावा या सहजरित्या पूर्ण केल्या जाताना दिसत आहेत. या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 45 ऑन दी बोर्ड. 45 धावांपर्यंत धावसंख्या पोहोचवतोय सचिन 11 संघ. गोलंदाजी चांगली करतायत. यावेळेस मात्र क्षेत्रक्षण खराब झालंय आणि 1 धाव ही सदरित्या पूर्ण इथे मात्र केली जाते. 1 धावेनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर लगावली जाते 46 ऑन दी बोर्ड. माणसांच्या गेल्या षटकारावर 501 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या संघ मालक दिनीची संख्येने लगावले आणि ते 501 रुपये कॉमेंट्री बॉक्स पर्यंत जमा झालेत. माणस तुमच्या एका षटकारावर 501 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र जमा झालाय. तुमचा संघ मालक मिस्टर दिनेशजी संख्या यांच्या माध्यमातून तुम्हाला ते 501 रुपये प्रदान केले जातील. यावेळेस मात्र चांगला फटका खेळला जातोय. शुभम चेंडूच्या खाली पोहोचेल. शुभम चेंडूच्या खाली पोहोचल्यानंतर थ्रो करेल आणि त्याचा यस इट्स आउट धावबादच्या स्वरूपात. मानस सारखा एक चांगला फलंदाज, मोठा फलंदाज डगआउटच्या दिशेने जाताना दिसतोय. हा लागतोय मोठा झटका. मानस जातोय माघारी. दरम्यान मानसांची जागा सांभाळण्यासाठी आपण पाहतोय फलंदाजी मार्कवर येतोय मिस्टर अक्षय पाटील. मॅन फ्रॉम मास्टर. आता आपण फलंदाजी मार्कवर त्यांना पाहाल आपल्या मेगा स्क्रीनवर त्यांना पाहतोय अक्षय पाटील. शेवटचं षटक, शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावसंख्या करण्याचा मनामध्ये इरादा इथे मात्र घेऊन मैदानात उतरतोय. जास्तीत जास्त धावसंख्येपर्यंत पोहोचायचं असेल तर निश्चितच चांगली फलंदाजी करणं गरजेचं असेल आणि त्यासाठी चांगली फटकेबाजी करणं गरजेचं असेल आणि त्यासाठी हा मानला जातो, जाणला जातो. आणि त्याच्या समोर महेश एक एक्सपिरियन्स असा गोलंदाज. यावेळेस अक्षय पाटील याने सुंदररित्या इथे मात्र मनगटाच्या साह्याने एक हलक्या स्वरूपाचा फटका खेळला आणि स्ट्रायकिंग एंडवर आणलं लेफ्ट हँडर फलंदाज मिस्टर आदित्य यांना. एक कला आपल्या बाजूने दाखवली गेली कारण की निश्चितच लेफ्ट हँडरसाठी हा पुरेसा असा मैदान आहे आणि लेफ्ट हँडर जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत त्याला स्ट्राईकवर आणणं गरजेचं असेल आणि तेच कौशल्य इथे मात्र दाखवताना दिसतोय मिस्टर अक्षय पाटील. क्वालिटी क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळते अक्षय पाटील यांच्या माध्यमातून. या 1 धावनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 47 ऑन दी बोर्ड लगावली जाते. 49 या आकड्यावर जाऊन पोहोचते. यावेळेस या धावसंख्येवर धावफलक इथे मात्र जाऊन विसावलाय, थांबलाय. यावेळेस पुढचा चेंडू घेऊन फटका फसतोय. चेंडूच्या खाली येतोय मिस्टर हनी पाटील. हनी पाटील यांच्या हातून चूक होताना आपल्याला जास्त वेळेस पाहायला मिळत नाहीये. आताही कुठली चूक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेली नाहीये. मोठा झटका लागतोय. आदित्य सारखा एक चांगला फलंदाज डगआउटच्या दिशेने गेलाय.
गरजेचं असेल, कारण की लेफ्ट हँडर गोलंदाज त्यांच्यासमोर गोलंदाजी करेल आणि अक्षय सुद्धा लेफ्ट हँडर गोलंदाजी करतात, त्यांना पुरेशी साथ मिळू शकते. मात्र आता स्टार्टिंग एंडवर आपण पाहाल गरुड सिक्युरिटीचे प्रॉपरायटर मिस्टर अंकेश यांना स्ट्रायकिंग एंडवर दाखल झालात. क्रिकेट मॉर्निंग ग्रुप PDTSA मध्ये खूपच सुंदर कार्य त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस डान्सिंग डाऊन द पिच चांगला फटका इनसाइड आउटचा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मात्र तिथे डीपमध्ये तैनात आहेत मिस्टर हनी. आणि जोपर्यंत चेंडू फील्ड करेल तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण इथे मात्र होताना दिसतोय. या एक धावेनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतो 49. या आकड्यावर अजून 3 चेंडू शेष आहेत. आता मात्र अक्षय पाटील स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस लॉफ्टेड फटका चेंडूच्या खाली येईल मिस्टर शुभम. यावेळेस एक धाव आणि एक धावेनिशी आता मात्र धावसंख्या 50च्या घरात जाऊन पोहोचली आहे. धावसंख्या 50. या षटकात अजूनही 2 चेंडू शेष. 2 चेंडू घेऊन यस शेवटचा चेंडू आहे. हॅलो पंच, 4च चेंडू झालेले आहेत. यस, थोडी गफलत झाली आहे. तुमचा बाराखडा ते उपस्थित नाही आहे भाई. लक्षात ठेवायचं आहे. पुढची गफलत इथे मात्र माफ केली जाणार नाही. प्रत्येक संघामध्ये 17 खेळाडू आहेत, तरी एक खेळाडू इथे मात्र 12वा खेळाडू म्हणून तिथे उपस्थित असाल तर निश्चितच कुठली गफलत होणार नाही याची नोंद घ्यायची. धावसंख्या 50. 51 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. इंडियन्स आणि निया स्ट्रायकर्स चला दोन्ही संघ या नाणेफेकीसाठी. AR इंडियन्स विरुद्ध निया स्ट्रायकर्स चला दोन्ही संघ या नाणेफेकीसाठी. यापुढील होणारा आजच्या दिवसातला साखळी फेरीतील हा शेवटचा सामना असेल. AR इंडियन्स विरुद्ध आपण पाहाल निया स्ट्रायकर्स संघाला. दोन्ही संघाचे कर्णधार ते मात्र उपस्थित झालेत. चला नाणेफेकीचं कॉल इथे मात्र केलं जाईल. नाणेफेकीसाठी आपल्याला प्रमुख पाहुणे इथे मात्र लाभलेत. गंभोली गजाननगर गावाचे खेळाडू मिस्टर राहुलजी संखे. या राहुल नाणेफेकीचं कॉल करून घ्यायचं. आपण पाहतोय कुंभोली प्रीमियर लीग पर्व 6वी आणि पर्व 6व्यामध्ये साखळी फेरीतील हा शेवटचा सामना. एका बाजूला आपण संघ पाहणार निया स्ट्रायकर्स, दुसऱ्या बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळेल AR इंडियन्स सारखा एक संघ. निया स्ट्रायकर्स संघाने जर हा सामना जिंकला तर निश्चितच या सामन्यामध्ये या टुर्नामेंटमध्ये एक छापा छाप AR इंडियन संघाने नाणेफेकीचा गोल जिंकलाय आणि आपला निर्णय आमच्यापर्यंत त्वरित पोहोचवायचा. सनी
यावेळेस मात्र अमित चेंडूच्या खाली जाईल आणि धाव बातवण्याची सुवर्ण संधीचं सोनं इथं मात्र यस इट्स आउट. धावबाच्या सुरुवात हा लागतोय एक मोठा झटका. शुभम सारखा एक चांगला फलंदाज आता मात्र डगआउटच्या दिशेने जाताना दिसतोय. चला डीजे. पाहतोय कुंभोली प्रीमियर लीग पर्व 6. आज सुसज्ज आयोजन इथे मात्र केलं गेलंय कुंभोली मैदानावर. चिराग गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. यावेळेस मात्र गतिवान असा चेंडू. पंचांकडे दाद इथे मात्र मागिती जाताना दिसतंय. पंच इथे मात्र विचारपूस करतायत. चिरागांच्या षटकातले 5 चेंडू हाताळून झाले. शेवटचा चेंडू त्यांच्या माध्यमातून इथे मात्र हाताळला जाईल. त्यांच्यासमोर आपण पाहतोय मिस्टर अक्षय यांना फलंदाजी मार्कवर. शेवटचा चेंडू घेऊन चिराग. यावेळेस डान्सिंग डाऊन द पिच इनसाइड आउटचा चांगला फटका इथे मात्र अक्षयांच्या माध्यमातून रचला जाताना दिसतोय. एक धाव सहजरित्या पूर्ण इथे मात्र केली जाताना दिसते. एकही धावनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय. एक षटक समाप्त, एक गडी बाद, 7 धावा. आता पण पाहतोय सांघिक दुसरे वैयक्तिक पहिले षटक घेऊन मिस्टर सागर गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा त्यांच्या माध्यमातून इथे मात्र हाताळला जाईल. पहिला चेंडू फटका फसतोय मात्र चेंडू निघून जाईल. मस्तक पे दस्तक, सीमा पार षटकार, 6 धावा. हा येतोय कुंभोली प्रीमियर लीग 6 षटकार. कक्षामध्ये मासवर्ण गावाकडून सुद्धा प्रेक्षक इथे मात्र उपस्थित झालेत. शुभमजी पिंपळे यांचं सुद्धा इथे आगमन येतोय. त्यांचा सुद्धा शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतोय. यावेळेस चांगला चेंडू सागर यांच्या माध्यमातून इथे मात्र हाताळला गेलाय. अक्षयने कुठली ट्राय तिथे केली नाहीये. अक्षय तुमच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. सीमापार षटकार, 6 धावा. आता मात्र पुढचा चेंडू. यावेळेस इनसाइड आउटचा चांगला फटका इथे मात्र आदित्य चेंडूच्या खाली पोहोचेपर्यंत 1 धाव ही सहजरित्या पूर्ण इथे मात्र केली जाताना दिसते. या एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 14 या आकड्यावर. आतापर्यंत म्हणायचं झालं तर 9 चेंडू हाताळून झालेत. 9 चेंडू मध्ये 14 धावा एकत्रित केल्या जाताना दिसत आहेत कुंभोली फायटर संघाच्या माध्यमातून. यावेळेस फटका फसतोय. चेंडूच्या खाली आदित्य पोहोचतोय
आदित्य यांच्याकडून होते चूक. चेंडू जातोय सीमा पार चौकार. 4 धावा. केलं जाताना दिसला नाहीये. पुढचा चेंडू यावेळेस फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करेल आणि क्षेत्ररक्षण करून थ्रो करण्याची मनामध्ये विचार होता, मात्र चेंडू हातात आला नाहीये. 1 धाव सदरीत्या पूर्ण. या षटकाचा विचार करायचा झाला तर या षटकामध्ये 12 धावा एकत्रित केल्या गेल्या आतापर्यंत. शेवटचा चेंडू अजूनही शेष या षटकामध्ये. धावसंख्येचा विचार करायचा झाला तर धावसंख्या 19 या आकड्यावर जाऊन पोहोचते. यावेळेस निर्धाव चेंडू. दिसतोय राईट ओव्हर द विकेट मराठ्यांच्या माध्यमातून हाताळला जाईल. यावेळेस बॅटीची कड लागली आहे. थर्डमॅन रिझन मध्ये चेंडू निघून गेलाय. सीमा पार चौकार. 4 धावा. वर घोडदौड सुरू होती सचिल 11 संघाची. तदनंतर मात्र सामना रंगला कुंभोली फायटर विरुद्ध सचिल. आतापर्यंत तरी कुंभोली फायटर संघ या सामन्यामध्ये आपल्याला वरचढ असा ठरलेला दिसतोय. आपल्या हातामध्ये सामना घेऊन इथे मात्र चालताना दिसतोय आपला कुंभोली फायटर्सचा संघ. 2 चांगले फलंदाज कॅल्क्युलेशन करून क्रिकेट खेळताना दिसत आहेत. तदनंतर आपण पाहिलं तर हनी सरकार सुद्धा चांगला फलंदाज खेळण्यामध्ये उपलब्ध आहे. फटका फसतोय. झेल जर टिपला तर सामन्यामध्ये परत येऊ शकतो आणि आता मात्र सामन्यामध्ये परत येताना दिसतोय सचिल 11 संघ. अक्षय पाटील यांनी टिपला सुंदर झेल आणि डगआउटच्या दिशेने माघारी पाठवलंय मिस्टर अक्षय पाटील यांना. संख्या 20 या आकड्यावर पोहोचली आहे. याचा अर्थ आपण असं समजावं की 15 चेंडू टाकून झाले. 21 धावसंख्या झाली आहे. सॉरी 24 धावसंख्या झाली आहे. आमचा स्कोरर थोडा नवा आहे भाई, थोडं समजून घ्यायचं. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र पॉइंट रिजन मध्ये आपण पाहतोय अमित यांना. चांगला बॅकअप कुणालांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये कुणालांनी खूपच सुंदर अचूक सुरेख फलंदाजी केली. चांगला
खेळाडूंच्या संघामध्ये खेळत असताना मात्र त्या क्षेत्र फलंदाजाकडून चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळाली. आपण पॉइंट रिजनवर पाहतोय मिस्टर अमित शिरी संखे यांना, पिंपळे यांना. त्याच्यानंतर आपण पाहतोय कव्हर पॉइंट रिजन मध्ये अंकेश 38 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस अक्षय पाटील चांगला बॅकअप म्हणावा लागेल. 2 धावा सहजरित्या पूर्ण. या 2 धाबांची संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 27 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 27 ऑन दी बोर्ड धावसंख्या लगावली आहे. तिसरे षटक मार्गस्थ. तिसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू. यावेळेस सीमापार चेंडू निघून जाईल. 4 धावा. हाला कुंबली प्रीमियर लीग चौकार 4. या 4 धावांची संघाची धावसंख्या आपण पाहतोय 31. आणि आता आवश्यकता आणि विजयासाठी 18 चेंडू 20. जर अक्षय पाटील यांनी जर हॅट्रिक घेतली तर लौकिक संके आणि राहुल पिंपळे आणि शुभम पिंपळे यांच्याकडून 5,001 रुपयाचं पारितोषिक मात्र लगावलं जाताना दिसतंय. अक्षय पाटील यांच्या हॅट्रिकवर 5,001 रुपयाचं पारितोषिक मात्र लावण्यात येतंय. जर हॅट्रिक तुम्ही घेतात तर तुम्हाला 5,001 रुपयाचं पारितोषिक मात्र प्रदान केलं जाईल. लौकिकजी संखे, त्यानंतर राहुलजी पिंपळे आणि शुभमजी पिंपळे यांच्या हस्ते सांघिक 5 चौथे आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन अक्षय पाटील गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय. त्यांच्या समोर मिस्टर भावेश. यावेळेस फक्त दिशा दाखवली, हलक्या त्याने चेंडू इथे मात्र खेळून काढला. भावेश याने फंबल झाला. इथे मात्र एकेरी धावाचं रूपांतर दुहेरी धावात इथे मात्र केलं गेलं. खूपच लेझी इथे पाहायला मिळाला. अमित, थोडी स्फूर्ती आणायची आहे अमित आपल्या खेळामध्ये. थोडी तेजी तुम्हाला आणावी लागेल. निश्चितच क्रिकेट पासून तुम्ही दूर असाल, मात्र आज तुम्ही क्रिकेट खेळताय तर पूर्णतः आपल्या संघासाठी तुम्ही झोकून देणं गरजेचं असेल. यावेळेस पुन्हा एकदा रक्षात्मक पवित्रेत खेळून काढतोय. पुन्हा एकदा 2 धावा सहजरित्या पूर्ण होतील. अक्षय पिंपळे जोपर्यंत चेंडूवर पोहोचेल तोपर्यंत 2 धावा या सहजरित्या पूर्ण इथे मात्र झाल्यात. सागर सारखा क्षेत्ररक्षक आता 38 सर्कलच्या बाहेर हवा होता, कारण की चपळ क्रिकेट खेळताना दिसतात दोन्ही फलंदाज. एकेरी दुहेरी धावांवर जास्त लक्ष इथे मात्र केंद्रित केलं जातं या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. जर सागर 38 सर्कलच्या बाहेर असला तर निश्चितच ते 2 धावा घेण्यापासून रोखू शकतो. कुठेतरी गेम शांत करताना दिसतोय, सामना शांत करताना दिसतोय कुंबोली फायटर संघ. 16 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता 16 धावा. 16 चेंडू आणि 16 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. 4 चेंडू बहुमोलाचे असतील अक्षय पाटील यांच्या गोलंदाजीचे. मात्र स्वीचिटचा फटका, अल्टीपल्टी जातोय चेंडू सीमा पार चौकार. हालाय कुंबोली प्रीमियर लीग 4. चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता 12 धावा. विजयी रथावर इथे मात्र प्रस्थान केलं होतं, मात्र या सामन्यामध्ये त्यांना विजयी रथापासून उतरावं लागेल. सचिन 11 संघ कुठेतरी आता मात्र रुळावून खालती उतरताना दिसतोय. यावेळेस फटका फसतोय. सागर जातोय चेंडूच्या खाली. सागर यांच्या हातून चूक झाली नाहीये, मोठा झटका लागतोय. यावेळेस भावेश सारखा एक चांगला फलंदाज डगआउटच्या दिशेने आपल्याला जाताना दिसतोय.
14 चेंडू आणि 12 धावांचं लक्ष समोर आहे. 14 चेंडू 12 धावा. अजूनही सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो सचिन 11 संघ. जर हनी यांना स्वस्तात बाद केलात तर निश्चितच तुम्ही सामन्यामध्ये परत येऊ शकाल. हनी आणि ऋषी ही शेवटची जोडी असेल. यानंतर मात्र मला दिसतोय की शुभम विकी फलंदाजी करू शकतो. यावेळेस इनसाइड एज फाईन लेग रिझन मध्ये चेंडू इथे मात्र ट्रॅव्हल झाला. तिथे आपण पाहिलं अनिकेश वडे यांना चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या मार्फत इथे मात्र पाहायला मिळालं. एक धाव सहजरित्या पूर्ण इथे मात्र केली गेली आहे. या एक धावेनिशी आपण पाहतोय धावसंख्या फ्लाय होते, धावसंख्या धावफलकावर आता मात्र लगावते. 4/0 40 या आकड्यावर. या षटकातला शेवटचा चेंडू 13 चेंडू आणि 11 धावा. 13 चेंडू 11 धावा. एक षटक चांगल्या टप्प्यावर चांगल्या धावगतीने जर टाकलं तर निश्चितच या सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकतो सचिन 11 संघाचा. ऋषिकेश यांचा झेल सोडला आदित्य यांनी, मात्र तो झेल महागात पडताना दिसतोय. आदित्य यावेळेस अलॉंग दी कार्पेट चेंडू इथे मात्र टाकला जातोय. 12 चेंडू 10 धावा. 12 चेंडू आणि 10 धावांचं लक्ष समोर. चांगला फटका आदित्य आहे चेंडूच्या खाली. मात्र आदित्य जोपर्यंत चेंडू फील्ड करेल तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण इथे मात्र केली होताना दिसते. आता मात्र 11 चेंडू विजयासाठी 9 धावांचं लक्ष. 11 चेंडू 9 धावा. सिंगल डिजिट मध्ये इथे मात्र धावसंख्या आली आहे. 11 चेंडू आणि 9 धावा विजयासाठी आवश्यकता. यावेळेस फटका चांगला आहे लॉंग लेग रिजन मध्ये. यावेळेस फटका रचला जातोय. हवाई फायर यावेळेस केलं जातंय. चेंडू जातोय सीमा पार षटकार. हा आलाय कुंबोली प्रीमियर लीग 6 षटकार. मात्र औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यामध्ये. जवळजवळ सामना आपल्या बाजूने झुकवतोय. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू निघून जातोय सीमा पार षटकार. सामना जिंकतोय कुंबोली फायटर. कॉमेंट्री बॉक्स मध्ये मानस